नाशिक शहरात बिघडलेली कायदा सुव्यवस्था तसेच नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अद्याप एकत्र आलेले नसले तरीही नाशिकमधूनच मनसे आणि शिवसेना ठाकरेंचे पदाधिकारी एकत्र बैठका घेताना दिसत आहेत। एकत्र येण्याचा संदर्भ काही असला तरी आगामी महापालिका निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवूनच मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। कायदा आणि सुव्यवस्था तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या विविध मुद्द्यांवर मनसे आणि शिवसेना एकत्रित मोर्चा काढणार आहेत। या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही बैठक असल्याचं सांगण्यात आले। या बैठकीला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, दिनकर पाटील, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सुजाता ढेरे तर शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पुढील 15 दिवसात नाशिक शहरात विभागनिहाय बैठका सुरू करण्यात येणार असून जिल्ह्यातही आगामी आक्रोश मोर्चाच्या संदर्भात नियोजन करण्यात येणार असल्याचं दिनकर पाटील यांनी सांगितलंय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते। आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या ज्या भेडसावत आहेत, ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतोय, जनतेला न्याय मिळत नाही, त्यासाठी आमची मीटिंग होती। प्रामुख्यानं महापालिके असेल, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केली। यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्या बाबत, कायदा सुव्यवस्थेबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत, या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत। आम्ही आता विभाग वाईज मनसे आणि शिवसेना विभाग वाईज एकत्रित मिटिंगा होतील, तालुक्या वाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमचा संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरवू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत। आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो, आमची एकमेकांशी चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो, जसं लहानपणी एकत्र काढलेलं। परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाहीये। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका। वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी का मागितली? कोणी माफी मागितली? माझे प्रत्येक भाषण तपासून बघा। माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो तर ज्यांना पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं, असं लहानपणापासूनचे जर भाषण तपासले माझे त्याच्यात असं असतं। मुद्दा आपण उपस्थित केलेला होता। नाही, अनेक मुद्दे त्याच्यात होते। तर आजची बैठकात मुळात नाशिकचे खालवलेली शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे। त्याच्यामुळे तो विषय एकंदर आणि शंकाने असं काही मनात गैरसमज आणू नका आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका, हात जोडून विनंती करतो। आणि आम्ही काय मोठे खूप राजकारणी मोठे नाहीये, इतर राजकारण्यांना तुम्ही प्रश्न विचारता, कोंडीत पकडतात, परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत। तुम्ही जास्ती जेवढं खोलाल तेवढं आमचाही संयम तुटायची आहे ना। तरी हात जोडून विनंती का याच्या तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका, एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही एकत्र का आलो, की या शहरामध्ये जी काही अवस्था आहे ही अवस्था, कारण दोन पक्ष, दोन सेना एकत्र यायल्यावर काय चमत्कार होतो हे मुंबईमध्ये आपण बघितलं। जी हिंदी सक्ती जी केली तो ठराव त्यांना मागे घ्यावा लागला आणि म्हणून शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो। निवडणुका अजिंठा आमचा नाही, निवडणुकीमध्ये युती होईल ना होईल या आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय राज साहेब हे त्यांची भूमिका घेतील, हा त्यानंतरचा पार्ट आहे। परंतु आज शहरासाठी आम्ही दोघे एकत्र आलेलो आहे। मनसे आणि शिवसेनेचे एकत्रीकरण अद्याप प्रदेश पातळीवरून ठरलेलं नसलं तरीही नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुका मनसे आणि शिवसेनेनं एकत्र लढाव्यात असा सूर या बैठकीतून काढण्यात आलाय। मात्र ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसल्याचा
केविलवाणा दावा दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय.